नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज अप। लव्ह जिहाद प्रकरणाशी शाळेचा संबंध नाही, माउंट लिटरा झी स्कूलच्या संचालक मंडळाची पोलीस अधीक्षकांकडे धाव। शहरातील माउंट लिटरा झी स्कूलवर अल्पवयीन विद्यार्थिनीला लव्ह जिहाद प्रकरणात अडकविल्याचा आरोप केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर शाळेच्या संचालक मंडळाने याबाबतचा संपूर्ण खुलासा करत पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे। या प्रकरणाशी शाळेचा दूरपर्यंत संबंध नसून विनाकारण संस्थेची बदनामी होत असल्याचं वक्तव्य करण्यात आलं आहे। माहितीनुसार इयत्ता 9वीतील 13 वर्षीय विद्यार्थिनीच्या वडिलांनी 22 नोव्हेंबर 2025 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत एका महिला शिक्षिकेने जादूटोणा व जबरदस्तीप्रमाणे लव्ह जिहाद सारखा प्रकार घडवून आणल्याचा उल्लेख केला आहे। यानंतर विद्यार्थिनीचा जबाब नोंदवण्यात आला व काही माध्यमांनी शाळेचं नाव घेत बातम्या प्रसारित केल्या। मात्र शाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारीत उल्लेखित नूर मॅडम या शिक्षिकेने 10 फेब्रुवारी 2025 रोजी वैयक्तिक कारणास्तव शाळेतून राजीनामा दिला असून तो मुख्याध्यापकांनी त्याच दिवशी मंजूर केला होता। त्यामुळे सदर शिक्षिका व शाळेचा या कथित घटनेशी कुठलाही संबंध नाही असं स्पष्ट खुलासा देण्यात आलाय। शाळा प्रशासन म्हणते की संबंधित घटना कुठे, कधी आणि कशा परिस्थितीत घडली याबाबतही शाळेचा कोणताही संबंध नसताना शाळेचे नाव उगाचच ओढले जात आहे। माउंट लिटरा झी स्कूल ही शहरातील प्रतिष्ठित शाळा असून प्रशासकीय गुणवत्ता, विद्यार्थी संवाद, पालक मीटिंग, सुरक्षा व्यवस्था यासाठी प्रसिद्ध आहे। शाळेत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। दामिनी पथकाची नियमित भेट, पोस्को कायद्याचे मार्गदर्शन पालन तसेच विद्यार्थी पालक संवादाची नियमित बैठक असे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याचे संचालक मंडळाने सांगितले। याशिवाय तक्रारीतील विद्यार्थिनीची वर्गशिक्षिका म्हणूनही त्या तथाकथित शिक्षिकेची कधीही नियुक्ती नव्हती असंही शाळेनं सांगितलं। शाळेचे ट्रस्टी असलेले कानडे कुटुंबीय धार्मिक व शिस्तप्रिय प्रवृत्तीचे असून शाळेतील प्रत्येक प्रशासकीय कामावर थेट लक्ष ठेवतात। तसेच या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देताना शाळेचे अध्यक्ष रामदास कानडे, उपाध्यक्ष मिलिंद कानडे, विश्वस्त भूषण कानडे, चेतन कानडे, विशाल कानडे, हरिभाऊ कवडे, तेजस रासकर, ॲडव्होकेट संजय वाल्लेकर, नितीन पुंड आदी उपस्थित होते। अशाच विश्वासार्ह आणि खरी बातमी पाहण्यासाठी न्यूज अप चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।